तर रामकृष्ण हरी म्हणजे रामकृष्ण हरी माऊली. आता आपण झाली तयारी. आज आदिदादानी केलाय माझा शृंगार आणि प्रवीण दादा भेटलेत मला इथे, कारण का ते करत टेम्पो सोबत फोटोशूट. आणि आपण आता जाऊ पुढे, कारण का मला दादानी पाठवले दूध आणायला. येता का दूध आणायला? चला चला आपण जाऊ दूध आणायला. आणि बाबा मायक बघतात एकदम टकाटक कडक मध्ये नाद नाही करता. आणि तिथे विश्वनाथ दादा जेवण बनवताना बघू शकता. आणि आपण आता जाऊ दूध आणायला. बाकी लोकांचं मला माहिती नाही काय झाले काय नाही. आणि काका आता स्टार्टर देतील गाडीला म्हणजे. बापरे. आणि आई आलेली आहे तयार होऊन. बाबा येणार आहे. काय म्हणते आई? आलो जाम महाराजांच्या गाडीला काय म्हणता? काय कुठला चिवडा? हे थांबतो थांबतो थांब 2 मिनिटं. मामा चिवडा देतो आपल्याला. मामा आता एक नंबर होऊन झाला. मामा बोलतो 1 नंबर चिवडा आला. आता बघू 1 नंबर चिवडा बघू आपण. नंबर चिवडा बघा माऊली खाला तुम्ही खा. आले पव्यांचा चिवडा. पव्यांचा आपला याचा दिवाळीचा चिवडा आहे. तुम्ही घेऊ शकता. असा हात घालून घ्यायचा या खायला. असं घेतला असा एक नंबर चिवडा आहे ना. आता ठेवा. आता आपली दुपारची ठेपा आहे ना तिथं लागल. नंतर घेतो बाबा. खूप खूप धन्यवाद बाबा. मी पुरी ठेवा दुपारच्या आता नाश्त्याला. चल मंडळी असा सुंदर असा चिवडा दिलेला आहे. या तुम्ही मग खायला. खूप सुंदर आहे हा गाव. हा मला लुंगी बांधा शिकवतो घ्या नका टेन्शन घेतो. ट्युशनात दोन्ही बांधले. आणि हा रस्ता चालू असतो 24 आवर्स. हा गाव आहे पण त्यांची घरं बघा कशी लांब लांब. शेतात घर आहे ती. गाव तिकडे हे शेत आहे. आता मला काय माहिती नाही. आता मी येतो तो विठ्ठलनगर म्हणून आज गाव ओळखला तो. तर आपण घेऊन आता निघू. काल गेलो देऊला आज परत जाऊ देऊवरून आपल्या नंबरावर आपण जॉईन होऊ. म्हणजे जगद्गुरू श्री संत तुकाराम यांचं दर्शन करू. चला रामकृष्ण. तर मंडळी पांडुरंगाचं घेऊया आपण दर्शन. रामकृष्ण हरी दर्शन झालं. आणि हा आमचा आला खरा पांडुरंग. हा पांडुरंग आहे. आणि ह्यो तारमासा बोलतो आमच्या पांडुरंगाला. ह्यो आहे राजा. याचा बाजू आपण भाजा. आणि आई आहे ना एक काल ना आली हा तर माझ्या काका करावं लागली. हा सकाळ जागालोच सगळी बसल्या. आणि आमचे चोपदार बसल्या मंडळी. रमणांना मसाला भरतं. आणि दादा तिथं भाजीला का वारणाला वाप देतं काय माहिती नाही. आणि तिकडे बॅनर तुला तो म्हणजे आई आली बघ कपड्यांची बाजूला ठेवली. चला रामकृष्ण हरी. आता होईल जेवण झाल्यानंतर होईल पालखीकडे रवाना. हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जेव्हा धावली आणि लावतो. आणि आमची 3 मंडळी. रामकृष्ण नाव काय तुमचं आणि तुमचा तर मला एक गोष्ट सांगू. चक्क तुकाराम महाराज आमच्या पालखीत चालले आहेत म्हणजे आमच्या दिंडीसमोर. आणि आम्ही तुकोबारायांच्याच पाठी चाललोय चालत. चार्जर बाबाला चार्जर पाहिजे. तर मंडळी भेटू आपण आता जेवण करायला. या जेवायला. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. या जेवायला रामकृष्ण. तर आपली दिंडी आता सज्ज झालेली आहे. आपल्या नंबरला बघू शकता तुम्हाला. दिंडी क्रमांक 14 पाय कोकण दिंडी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पाय कोकण दिंडी 14 नंबर. तर मंडळी पुरा करा माझे मंजिले ते पाया माझे. मंजिले ते पाया माझे. नाही आते नाही आते करा माझे. करा माझे.
नैयाचे वेगळे नैयाचे वेगळे गोमटे निघाला मागे गोमटे निघाला मागे. काल मी आणि माझे 2-3 साथीदार म्हणजे विणेकरी म्हणजे आता 4-5 जण झालो. पूर्ण दिंडी आलेली आहे. हे आहे श्री क्षेत्र देहू जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं मंदिर आणि इथे आपली ही दिंडी अशी आलेली आहे. व्यवस्थित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे अवतार आपण बघितलेला आहे. आजूपर्यंत इंद्रायणी अशी फुल भरून अशी वाहते. रामकृष्ण हरी. चला भेटू रामकृष्ण हरी. तर मंडळी आपला आणि हा देऊचा चिंतामणी आहे. झालो आहो स्वामी दुःख या देवा आहो स्वामी दुःख. हा भजन चालू आहे आणि हा आहे गोवरांचा नगारा सज्ज. म्हणजे आता नगारा निघाला पूर्ण वारकरी सज्ज होता. संत दर्शनी हालाब संत दर्शनी हालाब. मंडळी आता प्रसंग म्हणजे पुढील वाटचालीसाठी सुरुवात होताना करू शकता. शिंगाडे पुढे शिंगाडे शिंगाडे आणि आमचे चोपदार बाबा झेंडेकरी या इकडे झेंडेकरी आमदागिरी झेंडेकरी या ना इकडे आता कॉलेज झेंडेकरी या असे बाबा झेंडा कुठे झेंडेकरी पुढे. आणि इतर मंडळी सर्व मंडळी आपली निघालेली आहेत. आपण पण निघू आणि दादा बोलतो काय केलं मग रामकृष्ण. हे आमचे चोपदार दादा महेश दादा रामकृष्णरी आणि आमचे दादा आणि आमचा चिंटू दादा आणि हा नगारा सज्ज झालेला आहे. तुम्ही बघू शकता. भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. पुंडलिक महाराज देऊ गोरांच्या 11वे वंश आणि हा आपला आश्व आणि आलेला आहे. देवगावातली छोटी छोटी मुलं नमस्कार करा जय गोसाने वृक्षदाणी मंडळी आपल्या विनेकरांचा मान दिलेला आहे. विनेकरांचा मान दिलेला
तर ही आहे वारीची मजा. या वारीला तुम्ही पण प्रत्येक आपले तुकडे आलेच पाहिजे. हे छोटेसे तुकोबार आहेत. छोटेसे रूपात तुम्हाला दिसलेले असतील, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण ह्याच वाटेवर ज्ञानोबा तुकाराम या जय घोषाने आपण पुढे जात आहोत. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तर मंडळी याची वारीमध्ये आणि वारीची मजा घ्यायला मला वारीला जावं लागतंय. चला रामकृष्ण. हे रूप माझं गोपीकर मन, हे रूप माझं गोपीकर मन. रामकृष्णारी मंडळी, आता आपण बसलो विषयासाठी आणि आम्ही आज आदिदादांच्या पाठी मिसळपाव खायला गेलो होतो, ते पण दुसऱ्याच्या दिंडीमध्ये. आणि कोणाच्या दिंडीमध्ये गेलो होतो आपण? अनिल महाराज पाटील बार्शीकर यांच्या दिंडीमध्ये आपण गेलो होतो. पण हे मृदंग वादक नव्हते, फक्त आम्ही दोघं आणि तो साम्या आहे ना, तो जो की रागावलेला माझ्या. मोबाईल दिला त्याने, फोन बोलायला कोणतीशी तरी न विचारतो मोबाईल कुठे बोलतो. रामकृष्णारी माऊली हे समर्थचे मित्रमंडळ आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आमचा विचार करता असाच पाणी परत राहते, म्हणजे वाजवायलाच नको. सूरज महाराज म्हणतात कोट्ट घालतो, आम्ही तयारी करतो. तर मंडळी असं विसाव घेऊन आणि दुसऱ्या दिंडीमध्ये जाऊन मिसळपाव खायला काय जी मजा आहे ना. हा प्रेमा बोलवला बिचारा, म्हणजे त्यांना बोलवलं होतं, मला नव्हतं बोलवलं. मी त्यांची पाठी गेलो होतो. तर मंडळी चला भेटू. रामकृष्ण रामकृष्ण माझी मैत्रीण भेटलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप लाजते ती. काय यावरती येणार का नाही पूर्ण दिंडी? तर काही म्हणतात की आम्ही अकलूजवरून येणार, या लवकर. रामकृष्ण हरी. चल तर आपली पुढे आपण जाऊया पुढे. तर मंडळी दिंडी झाली चालू, आपली दिंडी लागली नंबरला आणि भजन भागाचा जोरात चाललंय. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. धन्य जगे तो जगारी रंगे रागे, जगे तो जगारी रंगे रागे. तो नाही तरी बोललो दिशा,
श्रीमद विठलाईच्या एवढी मार्ग दाविला सरकारी गा वारी जे पांडुरंगा रे पांडुरंगा रे पांडुरंगा रे पांडुरंगा रे पांडुरंगा रे आपला झालाय किचन अजून बसलाय जेवायला त्याला अक्कल नाहीये म्हणतात आधी फोटोबा मग हिटोबा तसंच मी तुम्हाला दाखवणार आता फोटोबा आमचा झालाय बाप्पांच्या मंदिरात ज्या बसलेलो ते मंदिरात सिद्धिविनायक पुढे दिसतात गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गजानन गजानन आणि आमचे दादा पेटा बांधतात बघू शकता हा मोबाईलचा पुरेपूर उपयोग आणि आमची शोभाबाई आली आता बाय काय जेवली का जेवली ना मंडळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रवेश द्वार अकुर्डी नगराची एंट्री झालेली आहे आता आपली मंडळी त्यांच्याजवळ आपण पोहोचू आणि हे आहेत अश्व मानाचे तर आपण आपल्या रथाजवळ जाऊ आपल्या दिंडीजवळ पुण्याची गणना गुण करी एक नारायण सारद जीवन हरी पाठ समाधी संजीवन हरी पाठ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आपण आता जाऊ आरतीला तिथे पालखीत आज 20वा आहे मुक्काम आहे तिथे
ज्ञानोबा तुकाराम 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 महाकैवल्य केला देवती लागुबंध अनुवेदनानाथा आरती ज्ञान राजा जडमुढ उधरिले सकळ शिवासी राजे भोवनी विश्वजनिता अवधे ब्रह्मरूप केले आरती ज्ञान स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायदात विरामा आरती तुकारामा राघवे सागरात आशान तारिले ऐसे सुहावे आनंदरविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायात विरामा आरती तुकारामा पिता तुलने से ब्रह्म तुकासी आले म्हणून रामी स्वरे जगनी मस्तक केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायदात विरामा आरती तुकारामा झाली लोटांगण डोळ्यान पाहिन उभे तुझे प्रेमे आलिंगन आनंद तुझे झाली देशमुखाचे कीर्तन माईचा जागर तरी सर्व मंडळीने कीर्तनाला यावे हो. आता लगेच कीर्तनकाराने कीर्तनाला सुरुवात करायची आहे हो. पहाटे 5 वाजता पालखी निघणार आहे तरी सर्वांनी हजर राहावे हो. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिकावत हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तर मंडळी इथे झाली आहे आरती आणि आमचा दादा नंतर ऑर्डर करावं आणि हे दादा
तर मंडळी अशा प्रकारे आरती झालेली आहे. आपण जाऊया साठी आणि चिंटू दादा आणि मॉन्टी गप्पा मारत आहेत. हे आमचे दादा रामकृष्ण रिमौली. हो चिंटू दादा. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला आता झोपूया, भेटू उद्या सकाळी. दादा तुम्ही पण झोपा, रामकृष्ण झोपलो. उद्या पहाटे 5ला निघायची आहे दिंडी. ओके, तर आपल्याला 4ला तरी उठावं लागेल. चला झोपू. शुभरात्री.